मंडळी, पालेभाज्या खाणं हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे काही नवीन सांगायची गरज नाही. पण बरीच माणसंच काही लहान मुलं देखील पालेभाजी त्यातल्या त्यात पालकाची जर असेल ना तर नक्कीच नाक मुरडतात. आणि पालेभाज्या तर पोटात गेल्याच पाहिजे की नाही. अशा वेळी आपण म्हणजे पालेभाज्यांची अशी तडकेबाज रेसिपी जर करून दिली नक्की आवडीने खातील. आणि दिसता क्षणीच पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ही लसूणी पालक आज आपण बनवते. कशी बनवायची ते पाहूयात. तरी ते स्वच्छ अशी एक जुडी आणली होती मी पालकाची, निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि तिला मस्त अशी बारीक कट करून घेतली. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये गरजेनुसार 1-2 पळी तेल टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल तापलं की यामध्ये आपल्याला आता जिरं घालून घ्यायचं. आणि वाटलंच तर तुम्ही इथे पण लसूण घालू शकता किंवा नंतर फोडणीमध्ये पण लसूण घालू शकता. तर इथे मी फक्त जिरं घातले आणि किती छान असं फुललंय पाहू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला आपण पालक घालायचं आणि पालक पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. फार वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात म्हणजे मऊ होऊन जातो पालक. तर असं हलवत राहायचं. आणि हे पाहू शकता आपला पालक इथे चांगला मऊसूद झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे थोडक्यात. आणि या पद्धतीने असं शिजवून घ्यायचा. आता याला आपण साईडला ठेवून देऊया. आता पुढची प्रोसेस काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी आता थंड होण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आपण काय करायचं, गॅसवरती कढई ठेवायची दुसरी आणि त्यामध्ये पुन्हा एकदा गरजेनुसार तेल घालायचं. तेल तापलं की आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं बारीक चिरलेला. त्यानंतर लसूण घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथे मी 2 कांदे घेतले आहे बारीक चिरलेले. आणि आता हे छानपैकी लालसर कलर येईपर्यंत म्हणजे परतून घ्यायचे कांद्याला. आणि खूप जास्त कांदा नाही घालायचं, कारण की थोडीशी भाजी जी आहे तिचा म्हणजे गोडसरपणा येतो त्याला असं. तर छानपैकी परतून घेऊयात. परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा. म्हणजे काय होतं, पालकची भाजी आहे त्याबरोबर थोडंसं असं आंबटपणा पण आपल्याला हवं असतं की नाही, म्हणून छान लागते टोमॅटो घातल्यावर पण. तर पालक म्हणजे पालकापासून भरपूर पदार्थ तयार होतात, पण या पद्धतीची जर भाजी तुम्ही बनवून द्याल तर बाकीचे सगळे पदार्थ तुम्ही खाणं बंद कराल की अप्रतिम लागते. तर यामध्ये आता घालायचे 2 चमचे लाल तिखट घालायचं, मिरची पावडर घालायची. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायची. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची. आणि इथे मी गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि छान असं आपला म्हणजे परतून झाले पाहू शकता. आता इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे थोडंसं. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, अगदी एक पाव वाटी म्हटलं तरी चालेल. आणि मोठे 2 चमचे जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे. तर याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून. आणि शेंगदाणे अर्धे वाटले गेले पाहिजे त्यासाठी इथे मी पाणी घातलं. तर हे पाहू शकता बेसन पीठ त्यामध्ये मिक्स व्हावं म्हणून मी शेंगदाणे फक्त एकदा फिरवून घेतलं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं. याने काय होतं, आपली जी भाजी जी आहे ती अगदी म्हणजे त्याची ग्रेव्ही जी आहे ती अगदी छान होते, अशी दाटसर अशी. काही जण काजू घालतात वाटून. तर आपल्याला मस्त इथे उपाय आहे. मस्त 2 चमचेभर घ्यायचं बेसन पीठ आणि असं मिक्सरमधून फिरवायचं आणि घालायचं. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. आपल्याला कितपत म्हणजे दाटसर हवे किंवा कितपत पातळ हवे. आता ही पालक जी आहे आपण शिजवून घेतलेली ती यामध्ये घालायची. आणि आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा. तर बेसनाने खूप म्हणजे बेसन पीठ जे घातलेलं आहे त्याने खूप छान ग्रेव्ही होते आणि चवही खूप छान लागते. तर याची चव अजून वाढण्यासाठी आपण पुढे याला तडका देणार आहोत मस्त असा. तर गरजेनुसार पाणी घालूयात. अजून थोडंसं दाटसर वाटत होतं मला. तर याला अजून शिजवायचे. आपण याच्यामध्ये बेसन पीठ घातले त्यामुळे आपल्याला याला शिजवायचे 5 ते 6 मिनिटभर. मिक्स करून घेऊयात. तर अशा छान रेसिपी पालकाची हटीव भाजी कशी बनवायची ना ते देखील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. ती सुद्धा अप्रतिम लागते. तर पाहायचे असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्की पहा आणि जरूर बनवून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला ती रेसिपी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. तर मीठ घातलेलं आहे. आता इथे आपल्याला 5 ते 7 मिनिटभर असं शिजवून घ्यायचं याला.
तर झाकण ठेवायचे आपण शिजण्यासाठी याच्यावरती थोडंसं. एक 6 ते 7 मिनिटानंतर हे पाहू शकता बेसन पीठ छान असं शिजलेलं आहे. आणि मिक्स करून दाखवते मी तुम्हाला किती छान झाली आहे भाजी ते. हे पाहू शकता पूर्ण असं बेसन पीठ शिजलेलं आहे आणि खूप छान अशी दिसते. आणि शेंगदाणे पण पाहू शकता त्यामध्ये असे अर्धे अर्धे दाताखाली आले ना, खूप छान लागतात म्हणजे खाताना. तर इथे मी प्लेटिंग करते. आपली भाजी तयार झालेली आहे आणि मस्त तडका दिलेला आहे. काश्मीरी मिरची घेतलेली आहे, लसूण, जिरं, हिंग आणि थोडंसं लाल तिखट घातलं मी. अगदी छान असा तडका बसलेला आहे पाहू शकता. आणि भरपूर सारा लसूण घालायचा, म्हणजे लसणाने तडका दिला तर खूप छान लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दिसता क्षणी तुम्हाला समजलं असेल की किती चविष्ट झाली असेल ती. आणि तडका द्या नक्कीच, कारण तडका दिल्यावर अगदी आपण ढाब्यावर खातो ना ती फील येते. नक्की बनवून पहा या पद्धतीने. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. मग पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.